एकदम मस्त ट्रिक सांगतो बघा. प्रश्न काय? 9 सलग समसंख्या आहेत. त्यांचा सरासरी 132 आहे. तर पहिली आणि शेवटची संख्येमधला फरक विचारलाय. ठीक आहे. तर मुलं इथं कुठं चूक करतात माहिती आहे का? की सर्व 9 समसंख्या काढतात आणि मग त्याचा फरक येतात. काही गरज नाही सगळ्या समसंख्या काढायची. बघा लक्ष द्या, की समजा माझ्याकडे 4च समसंख्या आहेत असं आपण गृहीत धरूया. त्या कुठल्या आहेत? तर 2, 4, 6 आणि 8. बरोबर? तर 2 संख्यामध्ये कितीचा फरक आहे? तर इथे 2चा फरक आहे, इथे 2चा फरक आहे आणि इथे पण 2चा फरक आहे. आणि या 4 संख्यामध्ये किती गॅप्स आहेत? तर इथे एक गॅप आहे, इथे एक गॅप आहे आणि इथे एक गॅप आहे. म्हणजे टोटल 3 गॅप्स आहेत. म्हणजेच फरक बरोबर टोटल 3 गॅप्स आहेत आणि एक गॅप कितीचा आहे? 2चा. म्हणजेच 2 आणि या गुणाकार केला 3 दुने 6 आणि आपल्याला पण दिसतंय याच्यावरनं की इथे पहिली संख्या 2 आहे आणि शेवटची 8 आणि या दोघांमधला फरक जर घेतला तर तो 6 आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की जेवढ्या समसंख्या दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये गॅप्स हा 1 नी कम असतो. म्हणजे आपल्या केसमध्ये 4 होत्या, त्यांच्यामध्ये गॅप किती? 3 होता. मग आपल्या प्रश्नानुसार आपल्याकडे 9 सलग समसंख्या आहेत. म्हणजे गॅप किती असेल? 8 आणि एक गॅप कितीचा आहे? 2चा. म्हणजेच 8 गुणिले 2 हे किती आलं? 8 दुने 16. म्हणजेच फरक कितीचा आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्येमध्ये? 16. ऑप्शन नंबर ए.